नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारताचं दीर्घकालीन सार्वभौम पतमानांकन मूडीज या संस्थेनं कायम ठेवलेलं आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेची आश्वासक वाढ आणि अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी देशांतर्गत निधीवरती अवलंबित्व याचा दाखला या जागतिक संस्थेनं यासाठी दिलाय। भारताचं दीर्घकालीन स्थानिक आणि परकीय चलन हे सार्वभौम पतमानांकन BAA3 असं ठेवत कुठलाही बदल यामध्ये करण्यात आलेला नाही। याच सोबत आपत्कालीन स्थानिक चलन पतमानांकन P3 वरती कायम आहे असं मूडीजनं म्हटलंय। गेल्या महिन्यामध्ये S&Pनं भारताचं पतमानांकन वाढवून BBB असं केलं होतं। गेल्या 18 वर्षांमध्ये भारताच्या पतमानांकामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची वाढ झालेली होती। यामुळे सरकारनं इतर मानांकन संस्थांकडून अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र भारतीय वित्तीय तूट आणि कर्जाची जास्त पातळी असल्यानं फिचनं पतमानांकामध्ये सुधारणा केली नव्हती। तर यामध्ये मूडीजनं असं म्हटलंय की भारताचं पतमानांकन स्थिर ठेवण्यात आलंय। देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही वेगानं होतीये। परकीय गंगाजळी भक्कम प्रमाणात आहे। याचसोबत अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी देशांतर्गत निधीवरती अवलंबून राहता येण्याची स्थिती आहे। या सामर्थ्य स्थळांमुळे प्रतिकूल बाह्य परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था ही सुस्थितीत आहे। भारतामध्ये निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये अमेरिकेची जाता आयात शुल्काची आकारणी आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचा अडसर असतानाही हे घडतंय। फिचनं याआधीच सरकारच्या महसुलामध्ये वाढत्या कर्जाबद्दल थोडीशी चिंता व्यक्त केली आहे। त्याचाच पुनरुच्चार मूडीजनं केलाय। सरकारनं खाजगी क्रयशक्तीला चालना देण्यासाठी नुकत्याच अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। यामुळे सरकारवरील कर्जाचा बोजा वाढत असताना दुसरीकडे महसुलामध्ये घट होणार आहे असंही मूडीजनं नमूद केलंय। सरकारनं प्राप्तिकर मर्यादा वाढवल्यानं अल्प आणि मध्यम उत्पन्न गट या दायित्वातनं बाहेर पडलाय। आता सरकारनं वस्तू आणि सेवा करातही कपात केली आहे। या दोन्हींचा फटका महसुली उत्पन्नाला बसण्याची शक्यता आहे। तरी आर्थिक वर्ष 2025-26 साठी मूडीजनं अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 6.5% राहील असं व्यक्त केलंय। बाह्य स्थितीबाबत असंतुलन दर्शवण्यासह मूडीजनं चालू खात्यांवरील तूट, अर्थव्यवस्थेत आजही तुलनेनं सरकारी भांडवली खर्चाच्या मोठ्या वाट्यासह अस्तित्व आणि सरकारी धोरणांच्या सातत्यासंबंधी अंदाज आणि विश्वासार्हतेबाबत साशंकता हे घटक नकारात्मक असल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्था जरी सुस्थितीत असली तरी मूडीजनं रेटिंग्जमधून एक धोक्याचा इशारा मात्र दिलेला आहे। आता यावरती सरकार काय पावलं उचलणार हे नक्कीच पाहावं लागेल। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।